नगर तालुक्यातील मांजर सुंबा येथील पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातून टाटा पॉवर कंपनीच्या CSR फंडामधून अत्यंत बारकाईने करण्यात आले। हे काम पूर्णत्वास आल्याने या भागातील शेतकऱ्यांना या पाझर तलावाचा मोठा फायदा होणार असून माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासह गावातील ग्रामस्थ यांनी पाझर तलावाला भेट देऊन पाझर तलावाची पूजा केली। यावेळी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येत होता। समाजासाठी अभूतपूर्व योगदान देणाऱ्या टाटा पॉवर कंपनीने पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम उत्तम दर्जाचं केलंय। तलावाचे लिकेज काढून 12 फूट खोलीकरण करून त्यात शेततळ्याचा कागद टाकून त्यावर माती टाकण्यात आली आहे। या वर्षीच्या पावसाळ्यात या पाझर तलावात पावसाच्या पाण्याचा थेंब ना थेंब साचवता येणार आहे। टाटा पॉवर कंपनीच्या CSR फंडामधून येथील शेतकऱ्यांसाठी 8 कुट्टी मशीन व मिल्क प्रोसेसर मशीन देखील यावेळी माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना देण्यात आल्या। या अत्याधुनिक साहित्यांचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल असं यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगतानाच टाटा पॉवर कंपनीचे यावेळी आभारही मानले। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे भावी 2 संचालक या ठिकाणी आलेले आहेत, रोहिदास पाटील कर्डिले आणि अंकुशराव शेळके। थोड्या दिवसांनी आता संचालक तुम्ही होणारच दोघेही। त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठ, मांजर सुंबा आणि परिसरातील सर्व ग्रामस्थ, विशेषतः शेतकरी बंधूंनो, खरं आपल्या ऊर्जा खातं जेव्हा मला मिळालं, ऊर्जा राज्यमंत्री म्हणून जेव्हा मी कामकाज स्वीकारलं, त्यावेळेस वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून काही कामाच्यासाठी टाटा कंपनीचे लोक भेट घ्यायला आली होती आणि मी म्हटलं रे मोठी कंपनी, काहीतरी यांच्या सामाजिक देखील काम चालू असतं आणि मी शब्द टाकला आणि त्यांनी सांगितलं की एक तुमच्या मतदारसंघात 5-6 गावाला आम्ही काम करू म्हणून मी म्हटलं नगर, पाथर्डी, राहुरी असा मतदारसंघ आहे, 2-2 गावं प्रत्येक तालुक्यातली दिली आणि मोठं काम। खरं टाटा नावच खरं आपल्याला टाटाचं नाव घेतलं की नुसतं कंपनी आणि नफा नाही तर समाजासाठी देखील तेवढीच झटणारी म्हणून टाटा कंपनीचं नाव आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि मग जे काम त्यांनी करतात ते अत्यंत प्रामाणिकपणे आणि चांगल्या दर्जाचं काम करतात हे आपल्याला ठाऊक आहे आणि त्या माध्यमातून राहुरी तालुक्यातले आम्ही वावरं, जांभळी, पाथर्डीतले 2-3 गावं आणि इकडं आता आम्ही बघून आलो। सुरुवातीला मला वाटतं काही अडचणी आल्या काम चालू करताना, पण त्यावरही आपण मार्ग काढला आणि त्यांनी काम पूर्ण केलं आणि आता या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये आपल्याला त्याचा निकाल अनुभवता येईल। दुर्दैवानं महाराष्ट्र शासनाने अंदाज सांगितलाय की या वर्षी पाऊस कमी होईल, परंतु दुसरीकडे पंजाबराव डंग साहेबांनी सांगितले की पाऊस जोरदार होणार आहे। त्यामुळे आता नेमकं आता काय भविष्यामध्ये कळेल, पण किती जरी पाऊस झाला तरी थेंब न थेंब अडवायचं काम मात्र आता ह्या तलावामध्ये होणार आहे आणि डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अख्ख्या गावाला याचा चांगला फायदा होईल आणि म्हणून आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये जे जे काही आपल्या मतदारसंघामध्ये देखील आणणं शक्य होईल ते आणण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न केला। आज मला वाटतं इथं प्रायोगिक 2 फक्त आपण इथं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वाटप करणार आहोत, पण अशा मला वाटतं 12 मशीन आहेत आणि हे मिल्किंगचे 8 आणि 2 अशी साधारणपणे 2 मिल्किंगचे युनिट आणि 8 कुट्टी मशीन आहेत, ज्याचा की शेतकऱ्यांना देखील मोठा लाभ या ठिकाणी वैयक्तिक लाभाच्या स्वरूपामध्ये आपल्याला होणार आहे। त्याचबरोबर खरं सरांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा मी वरती घाट चढून यायचो आपल्या भागामध्ये विजेचा खरं खूप मोठा म्हणजे अडचण आपल्या सर्वांना विजेची होती किंवा वीज टिकत नाही। जेऊरचं सबस्टेशन होतं आणि विजेचा कधी कधी सांगितलं की इकडं लाईट सोडा की इकडं सोडली की दुसरीकडे कुठेतरी बंद करावी लागायची, मग थिगडं लावून शेवटी सगळी सिस्टीम इतकी ओव्हरलोड झाली होती की याच्यावरती काहीतरी मोठा तोडगा काढणं भाग होतं आणि म्हणून आपण आपल्या गावामध्ये, शेजारच्या गावामध्ये सबस्टेशनचं मागे जयंत पाटील साहेबांच्या हस्ते उद्घाटन केलं। आता काम तुम्ही म्हणताय जोरात चालू आहे, काही अडचण वाटली तर सांगा मात्र लगेच जरा काय, की जेणेकरून पुढच्या सीझनला आपल्याला चांगल्या दाबानं वीज या सर्व गावांना मिळेल अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे। आज खरं जास्त बोलायला वेळ नाही, कारण की आज मला मार्केट कमिटीच्या इलेक्शनचा दौरा पूर्ण गटामध्ये घ्यायचा, रात्री 12 पर्यंत बहुतेक रामेश्वर पटेल संपेल साधारणपणे। खरं कृषी उत्पन्न बाजार समितीची देखील निवडणूक लागलेली आहे। आपल्या गावातले मतदार इथं असतील, काहींचे बाहेरचे देखील बरेच सरपंच या ठिकाणी आलेले आहेत, काहींचे
पाहुणे रावळे देखील, मित्रमंडळी देखील मतदार असतील, तर कृपा करून आता महाविकास आघाडीचं पॅनल आपलं लावलेलं आहे. अत्यंत चांगलं पॅनल आपण उभा केलेला आहे. सगळे चांगली माणसं ज्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये असेल, चांगलं काम करण्याचा अनुभव आहे, अशी मंडळी, आणि जी खरोखर तिथं गेल्यानंतर तुम्हाला न्याय देण्याचं काम करतील असे उमेदवार आपण नगर तालुक्यामधून दिलेले आहेत. आणि मागच्या मंडळींचा जर आपण कारभार बघितला तर खरं कुठलाही नियम पाळायचा नाही, कुठलंही काय नाही, स्वतःचा स्वार्थ बघण्याचं काम मागच्या मंडळींनी मार्केट कमिटीमध्ये केलेलं आहे. शेतकऱ्याचा विश्वास जिंकण्याचं त्यांना काम करता आलेलं नाही. शेतकऱ्याला मी मगाशी विचारलं, व कांदे इथून कुठं जातात, तर 90% कांदे मला सांगितलं की खाली वांबुरला जातात. तालुका आपला जरी नगर असेल, एवढं मोठं जिल्ह्याचं ठिकाण आहे, वाहतुकीची साधनं आहेत, तरी देखील लोकांचा विश्वास, कारण की तिकडे वांबोरी मार्केटला आहे. आणि दुर्दैवानं हा विश्वास इथल्या सत्ताधाऱ्यांना, मार्केट कमिटीला शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करता आलेला नाही, कारण स्वतःच स्वार्थ बघण्याचं काम मागच्या मंडळींनी मार्केट कमिटीमध्ये केलेलं आहे. आता आकडे वगैरे मी काही इथं बोलणार नाही, परंतु जे काही एखादा आपलं गेलं तर व्यापाऱ्यांनी काय रिंग करून आपला माल कमी भाव मिळेल का याची सातत्याने इथं शेतकऱ्याला भीती असते. परंतु राहुरीमध्ये किंवा वांबोरी राहुरी असेल, तिथं मात्र आमची सत्ता गेल्या कित्येक वर्षापासून मार्केट कमिटीमध्ये आहे. तिथं मात्र फक्त शेतकऱ्यांचं हित याला पहिलं प्राधान्य असतं. कोणी काही व्यापाऱ्यांनी रिंग करून बघितलं तिथं देखील लगेच मार्केट कमिटीचा हस्तक्षेप होतो. पण दुर्दैवानं अशी परिस्थिती काय नगरच्या मार्केटमध्ये दिसत नाही. पण आता आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत त्यांना लोकांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. लोकांच्या भल्याकरता झटणारी माणसं त्या ठिकाणी आपण निवडून द्या. आणि खरं जिल्ह्याची मार्केट कमिटी, जिल्ह्याच्या ठिकाणची मार्केट कमिटी ही खरं कुठं नावलौकिक गेला पाहिजे होता. साधं राहुरीची आमची मार्केट कमिटी जवळपास 15 कोटी रुपयांच्या फिक्स डिपॉझिट आहेत, आणि इथं मात्र कर्ज फिटणं अशी परिस्थिती आहे. खरं जिल्ह्याचं ठिकाण म्हटलं किती मोठं त्या ठिकाणी उलाढाल पाहिजे होती, पण उलाढाल मात्र तिथं होत नाही. उलाढाल भलतीकडेच त्या ठिकाणी होते. हे मी तुम्हाला वेगळं काय सांगायची गरज नको. आणि म्हणून अशी मंडळी जी की स्वतःच्या स्वार्थाकरता या मार्केट कमिटीचा ज्यांनी आतापर्यंत वापर केला, अशा मंडळींना घरी बसून, नवीन मंडळींना, चांगलं काम करणाऱ्या मंडळींना, आता या ठिकाणी दोनही उमेदवार आपले तरुण आहेत. अंकुशरावांना खरं स्वर्गीय दादा पाटील शेळकेंचे ते नातू आहेत, आणि जेव्हापासून माझ्या संपर्कात मी बघतो अत्यंत खरं चांगलं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. कमी बोलणं, शांत बोलणं, परंतु मुद्द्याचं बोलणं आणि सर्वांशी मिळून मिसळून वागण्याचा त्यांचा स्वभाव त्यांच्या आजोबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून अशा मंडळींच्या हातामध्ये आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता द्यायची. 28 तारखेला मतदान आहे. मला आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की छत्री या चिन्हासमोरचं शिक्का, छत्रीच्या चिन्हासमोर शिक्का आपण मारायचा आहे. आणि सर्व सोसायटी मधले 11 आणि ग्रामपंचायत मधले 4 उमेदवार या महाविकास आघाडीच्या पॅनलचे आपण निवडून द्या, हीच विनंती या निमित्त आपल्याला करतो. आणि पुढे आता बराच मोठा दौरा आहे, म्हणून आपली या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर राम कदम यांनी उपस्थितांचे आभार मानून उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. तसेच टाटा पॉवर कंपनीच्या CSR फंडामधून गावाला मिळालेल्या मदतीमुळे गावाचा कसा विकास होणार आहे हेही सांगितलं. मागणी केली, टाटांना विचारलं की आपल्या मतदारसंघातले 6 गाव आम्हाला द्या. तर दादांनी नगर तालुक्यातले 2, पाथर्डी तालुक्यातले 2 आणि राहुरी तालुक्यातले 2, त्यामध्ये नगर तालुक्यातले मांजरसुंबा आणि दुसरं एक गाव मला वाटतं धनगरवाडीला बहिरवाडी मांजरसुंबा अशी 2 गावं टाटाला सुचवली होती. त्या माध्यमातून 1 वर्ष मला वाटतं बाकीच्या गावांनी प्रोजेक्ट बरेचसे जे कामं होते ते कम्प्लीट झाले, परंतु आपल्याला काही अडचणी होत्या. दादांनी जवळजवळ 4 ते 5 मीटिंग घेतल्या आणि टाटाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातलं गाव आहे मांजरसुंबा, आणि असं त्याचं एक विधायक काम, पाझर तलावाचं लिकेज काढण्याचं विधायक काम मार्गी लागावं म्हणून दादांनी आतोनात प्रयत्न केले. टाटाच्या मेन साहेबांशी मिटिंगा घेतल्या आणि त्यानंतर हे काम आज आपलं मोठ्या प्रमाणात जवळजवळ दादा 4 शेततलावाला कागद लागणार एवढा कागद तिथं वापरलाय. त्याच्यापेक्षा कदाचित जास्त असेल. पूर्ण पिचिंग काढलं, पिचिंग काढून कागद 12 फूट जमिनीत, आणि जिथपर्यंत पाणी साठा वरती जातो तिथपर्यंत कागद टाकला. असा जवळजवळ 150 ते 200 मीटर कागद येतो. आणि त्याच्यानंतर 2 फुटाची माती, काळी माती वापरली. त्याच्यानंतर पुन्हा पिचिंग त्याच्यावर केली. त्यामुळे जर हे पाणी आपलं पाझर तलावामधलं जर 100% लिकेज निघलं तर दादा आमचे 2 ते 3 महिने उन्हाळ्यातले पाणी एवढं राहिले, एवढा पाणी साठा त्या पाझर तलावामध्ये.
आणि आतापर्यंत त्याचा लिकेजचा काही प्रश्न नव्हता, परंतु आमच्या शेतकऱ्यांचं इतकं मोठं काम होणारा संजीवनी म्हणजे गावचे संजीवनी तलाव येतो आणि तेवढाच एक पाझर तलाव आहे मांजरसुंब्याला गावालाच, आणि तो एकदम माथ्यावर असल्यामुळं गावच्या शेवटच्या टोकापर्यंतच्या विहिरीला त्या तलावाचं पाझर आहे. त्याच्यामुळे एवढं महत्वाचं काम दादांनी आपलं मार्गी लावलं. त्यांचं मी आपल्या ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप आभार मानतो. 15-20 वर्षापासून कमीजनी गाव दत्तक घेतलेले, 15-20 वर्षापासून कामं करती कमीच आमच्या गावामध्ये. अशा वैयक्तिक लाभाच्या कुठल्याच योजना गावात आतापर्यंत राबवल्या नाही. आतापर्यंत CSR फंड आला दादा, CSR फंड मधून तो फंड प्रायव्हेट संस्थेला वापरला. जवळजवळ आता गाव घेतलं दत्तक मांजरसुंबा संस्था आहे दुसऱ्या गावात, जवळजवळ कोटी रुपये निधी CSR फंड स्वतःच्या प्रायव्हेट संस्थेत वापरला. आता त्या जर कोट्यवधी रुपयाचे जर अशा लाभार्थ्यांना योजना मिळतो, गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याला 2-2 कोट्या आणि 2-2 या दूध काढायच्या मसनी गेल्या असत्या. स्वतःच्या संस्थेत खोल्या बांधायच्या, कलर द्यायच्या, पडवे बांधायचे, टॉयलेट बाथरूम बांधायचं, स्वतःची प्रॉपर्टी मोठी केली, स्वतः कोट्याधीश झाली. पण शेतकऱ्यांना आतापर्यंत कुठलाच लाभ मिळाला नाही. आणि आता बरेच जणांची मागणी आहे दादा गावातून का आम्हाला असे लाभार्थी अजून कुठे मिळाले बरे होईल, परंतु आपण जर टाटाला जर प्रस्ताव दिले तर कदाचित आपल्याला तेही मिळू शकतं. आणि दुसरी गोष्ट दादा, शेतकऱ्यांच्या वतीने एक मागणी, आपण जी स्ट्रीट लाईट आतापर्यंत 25 वर्ष झाले दादा, त्या 25 वर्षाने भारत स्वातंत्र्य झाल्यापासून मेन लाईट 250 हेक्टर क्षेत्र पहिलं पडीक होतं, परंतु शेतकऱ्यांनी आता आमच्या डेव्हलप केलं. तिकडे आतापर्यंत मेन लाईट गेली नव्हती. आपल्या माध्यमातून दादा तुम्ही जर आमदार नसते ना, आम्ही जर तुम्हाला मतदान केलं नसतं तर आम्हाला नाही वाटत आम्हाला ती परत लाईट आली असती शेतकऱ्यांना. कारण की यावेळेस किती वेळा मिटिंग घेतल्या आम्ही तिकडं, ती लाईट आम्हाला येऊन देत नव्हते. म्हणजे तुमच्याच प्रस्तावाने आलेली लाईट आम्हाला शेतकऱ्यांपर्यंत मिळत नव्हती. त्या स्ट्रीट लाईटचं मेन लाईट आम्हाला वाडी माग मेन लाईटचं आता पूर्ण रेडी झाली. जवळजवळ 11-12 खांबाची लाईट आहे, ती पूर्ण स्ट्रीट लाईट मिळाली, परंतु त्याला डीपी नाही दादा. तर शेतकरी आता मला वाटतं इथं आलेले आहेत. सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्हाला विनंती दादा, तेवढी एक आम्हाला डीपी आपल्या आमदार निधीतून द्यावी एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. खरोखर राम डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे या छोट्याशा गावामध्ये दादांच्या मंत्रिपदाचा किती फायदा झाला हे आम्ही आता सांगण्याची काही वेळ नाही. खरोखर गोरक्षनाथ गडाचा रस्ता सुद्धा बघा तुमच्या आज माध्यमातून गुंजळाच्या डोंगरगाणापासून सुरू झाला, थेट गोरक्षनाथ गडापर्यंत रस्ता झाला. पिंपळगाव माळवी ते मांजरसुंबा 4.5 किलोमीटरचा रस्ता 25-30 वर्षापासून रखडलेला रस्ता होता. तुम्ही त्याच रस्त्याने जात होते. 2-3 प्रॉब्लेम त्या ठिकाणी आले दादा. आपली फक्त मार्केट कमिटी मिटिंग झाली का रस्त्याला 1-2 ठिकाणी फक्त 100-200-300 मीटर रस्ता अडवलेला आहे आणि तोही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे अडवला. जे मोजणी अधिकाऱ्यांनी एकाने खाली मोजणी दाखवली, एकाने वरती दाखवली. हे घोरपडी वस्ती म्हणून एक थोडा आहे 200-300 मीटर आहे, नाही तर थेट या कोपऱ्यापासून तर थेट मांजरसुंब्यापर्यंत अतिशय सुंदर असा रस्ता झालेला आहे. आणि हे केवळ कोणामुळे झाला? दादांच्या माध्यमातून झाला. आपण बघितलं मागे जयंत पाटील साहेब आणले होते. खऱ्या अर्थाने लाईटचा जो प्रश्न होता आपला सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की वाफ्यात पाणी गेलं का इकडे लाईट जायची, तोही दादांनी त्या 4.5 कोटीचं सबस्टेशन देऊन त्याचंही काम युद्ध पातळीवर चालू आहे. नुसतं उद्घाटन केलं नाही की या ठिकाणी प्रत्यक्षात कृतीमध्ये ते सबस्टेशन 2-3 महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे आणि ह्या सीझनला चांगल्या प्रकारची लाईट आपल्याला मिळणार आहे. म्हणजे दूरदृष्टी असणारा नाही. आता मागच्या वेळेस हे गाव दत्तक घेतल्या वेळेस नंतर बऱ्याच वेळा प्रॉब्लेम आले. आम्ही गाडीत होतो, आपण त्या बेताळाला भेटायला गेलो होतो, अधिकाऱ्यांना तुम्ही गाडीत टाकलं. पिंपळगावपर्यंत आम्ही एक जणांच्या वैभवजींच्या घरी त्यांचे भाऊ वारले म्हणून भेटायला आलो. दादाने त्या अधिकाऱ्यांना गाडी चर्चा केली आणि सांगितलं काही झालं माझ्या मतदारसंघातलं गाव आहे हे कशा पद्धतीने बसून. आज बैलवाडीमध्ये आम्ही जाऊन बघा तुम्ही, एक वाकी वस्ती असन, काळे वस्ती असन, दोन्ही कामात युद्ध पातळीवर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे. कारण शेतकऱ्याचा प्रश्न कोणता आहे? मोठ्या तळ्याचं पाणी आणणं आपल्याला परवडणार नाही. ठराविक शेतकरीच पाणी आणतात. या ठिकाणी एवढं मोठं पाणी साचणार आहे दादा की आम्हाला त्या मोठ्या तलावापेक्षा या तळाचा ज्यादा फायदा होणार आहे. त्याच्या खाली सगळी गावातील शेती. म्हणून विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही या भागामध्ये जे केलं ते आम्ही कधी विसरू शकणार नाही. ही जनता भविष्यामध्ये एक महाविकास आघाडीच्या माध्यमातून मग मागच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा आपल्या गावात भरपूर कामं झालेली आहेत, भविष्यामध्ये होतील. म्हणून आपण सर्वांनी एकच कळकळीची विनंती करतो की यावेळेस मार्केट कमिटीला पार्टीने महाविकास आघाडीचे उमेदवार दिलेले आहेत. गट आपले नातेवाईक भाऊ बहीण सासरे जिथं असतील तिथं प्रत्येकाला कळकळीची विनंती करा का चालू वर्षी मार्केट कमिटी शेतकऱ्यांच्या ताब्यात आली पाहिजे. एवढ्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने उशीर झाला असताना सुद्धा उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती रघुनाथ झिने, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रोहिदास कर्डिले, अंकुश शेळके, पोखर्डीचे सरपंच रामेश्वर निमसे, सर्जेराव मते, भाऊ कदम, देवीदास कदम, उपसरपंच संतोष पठारे, सागर गुंड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.